श्री स्वामी समर्थ. नमस्कार सखीनो, माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. शास्त्रामध्ये अन्नपूर्णा ही अन्न, सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानली गेली आहे. देवी अन्नपूर्णेच्या मूर्तीची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते. तसेच हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे. अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते. देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादानेच कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते. जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचे घर कायम धान्याने भरलेले राहते. आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे. याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरात जाते त्या घरात देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धनधान्याची संपन्नता व्हावी. त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरात असणे शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार देवी अन्नपूर्णेची प्रतिमा किंवा मूर्ती घरामध्ये ठेवायची असेल तर त्यासाठी सर्वात शुभ दिशा म्हणजे पूर्व दक्षिण आग्नेय कोपरा या दिशेला देवांचा वास असतो. म्हणूनच देवी अन्नपूर्णेची प्रतिमा तेथे ठेवल्याने घरात सुख समृद्धी आणि सौभाग्य नांदते आणि जीवन आनंदी. हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अशातच अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. एकेकाळी पृथ्वीवर अन्नाचा तुटवडा निर्माण झाला तेव्हा माता पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा या देवीचा अवतार घेतला. या वर्षी अन्नपूर्णा जयंती 26 डिसेंबरला येत आहे. या दिवशी देवी अन्नपूर्णेची मनोभावे पूजा केल्याने घरामध्ये कधीही अन्न, पाणी आणि पैशाची कमतरता भासत नाही. अन्नपूर्णा जयंतीचे महत्त्व काय आहे ते आता आपण पाहणार आहोत. लोकांना अन्नाचे महत्त्व समजावे हाच अन्नपूर्णा जयंतीचा उद्देश आहे. आपल्याला अन्नातून जीवन मिळते म्हणून आपण कधीही अन्नाचा अनादर करू नये किंवा त्याचा नाश करू नये. अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघर स्वच्छ करून गॅस, स्टोव्ह आणि अन्न याची पूजा करावी. यासोबतच गरजूंना अन्नदान करावे. पूजेची पद्धत. अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी पहाटे सूर्योदयाच्या वेळी उठून आंघोळ करून पूजास्थान व स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ करावे. त्यानंतर स्वयंपाकघराची पूजा करावी. अन्नपूर्णा मातेचे चित्र किंवा फोटो असेल तर फोटो, मूर्ती यांची पूजा करावी. त्यानंतर अन्नपूर्णा देवीची कथा वाचावी. पूजेनंतर एखाद्या गरिबाला अन्नदान करावे. आता यामागची माहिती काय आहे? पौराणिक मान्यतेनुसार एकदा पृथ्वीवर अन्नाची कमतरता होती आणि लोक उपाशी राहू लागले. हताश होऊन लोकांनी ब्रह्मा विष्णूची प्रार्थना केली. यानंतर ब्रह्मा आणि विष्णूने शिवाला योगनिद्रेतून जागे केले आणि संपूर्ण समस्येची जाणीव करून दिली. समस्येचे निराकरण करण्यासाठी शिवाने स्वतः पृथ्वीचे निरीक्षण केले. त्यानंतर माता पार्वती अन्नपूर्णेचे रूप घेऊन पृथ्वीवर अवतरली आणि संपूर्ण लोकांचा उद्धार केला. हा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस होता. त्यामुळे या दिवसाला अन्नपूर्णा जयंती साजरी करण्यात येते. यामागील कथा आपण आता पाहणार आहोत. एकदा पृथ्वीवर अन्नाची कमतरता होती आणि लोक उपाशी राहू लागले आणि हताश होऊन लोकांनी ब्रह्मा विष्णूची प्रार्थना केली. यानंतर ब्रह्मा विष्णूने शिवाला योगनिद्रेतून जागे केले आणि संपूर्ण समस्येची जाणीव करून दिली. समस्येचे निराकरण करण्यासाठी शिवाने स्वतः पृथ्वीचे निरीक्षण केले. त्यानंतर माता पार्वतीने अन्नपूर्णेचे रूप घेऊन पृथ्वीवर अवतरली आणि सर्व लोकांचा उद्धार केला. हा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस होता. यामुळे या दिवसाला अन्नपूर्णा जयंती साजरी करण्यात येते. माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.